नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपुरताच मर्यादित राहिलेला नाहीये. अंबड आणि सातपूर MIDC मधील उद्योजकांचा सुद्धा संयम आता संपलेला आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात तब्बल 180 वेळा प्रशासनाला पत्र व्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप उद्योग संघटनांनी केला. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये उद्योजक निलेश कोतकर यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संताप आणखी वाढलेला आहे. प्रशासनानं नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी होतीये. ठोस निर्णय न झाल्यास सर्व औद्योगिक संघटना एकत्र येत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला गेलेला आहे. नाशिक शहरामध्ये असलेले रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत आणि त्यामुळे जवळपास 5 नागरिकांचा यामध्ये बळी गेलेला आहे. आता दुसऱ्या बाजूला नाशिकच्या MIDC परिसरातले जर रस्ते बघितले तर त्यांची झालेली ही परिस्थिती खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी पडतो. आता ही महिंद्रा कंपनीची गाडी आहे, स्कॉर्पिओ मोठी गाडी आहे, मात्र ती या ठिकाणी बाहेर पडत असताना सुद्धा तिला मोठी कसरत करावी लागते. असे भले मोठे खड्डे या संपूर्ण MIDC परिसरामध्ये पडलेले आहेत आणि त्यावरूनच उद्योजक संतप्त झालेले आहेत. टाइमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे आपल्यासोबत आहे. सर, काय म्हणाल ही सगळी परिस्थिती बघून आणि कधीपासून हे सगळं भोगताय तुम्ही? तुम्ही आता म्हणजे तुमच्या खरंच धन्यवाद मानायला पाहिजे का सर. आज ही जी परिस्थिती तुम्ही बघताय ही खूप दयनीय परिस्थिती आहे. म्हणजे या परिस्थितीमध्ये तुमच्या लक्षात येईल का हे रस्त्याला खड्डे पडले का खड्ड्यात रस्ता आहे. म्हणजे खड्डे आता रिपेअर करण्याच्या पलीकडे गेलेले आहे. आज आम्ही गेल्या 4 वर्षापासून फक्त MIDCतील खड्डे भरावा यासाठी महानगरपालिकेकडे कंटिन्यू पाठपुरावा करत होतो. इतकी दुर्दैवी वेळ याच्यापूर्वी कधी आली होती? साहेब नक्कीच आहे. जो आता मागच्या आठवड्यात जो मृत्यू झालेला आहे कोतकर, निलेश कोतकर यांचा, मला असं कुठेतरी एक संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला वाटतंय त्या मृत्यूला मी पण एक जबाबदार आहे. जर आज माझा उद्योगामध्ये काम करणारा माझा कामगार असेल, टेम्पोवाला असेल, त्यांची जर जाण्या येण्याची बिचाऱ्यांची एवढी जर वाईट अवस्था आहे, आपण फक्त कॅज्युअलिटी मोजतोय. आज अपघातांबद्दल कोणी बोलत नाहीये. आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पॉटवरती अपघात होत आहे, त्याचा कुठं रेकॉर्ड नाहीये. त्या कामगाराला त्याची मोटरसायकल असेल, त्याचं वाहन असेल, त्याला मेंटेनन्स वाढतोय, तर हा जो काही भुर्दंड आहे हा त्याला बिचारायला त्याच्या खिशातनं भरावा लागतोय. त्यामुळे मला असं वाटतं ही दयनीय अवस्था आहे. प्रशासनाने याच्यावरती जाग येणं फार गरजेचं आहे. आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करतोय. आज मी गेल्या 6 महिन्यामध्ये 180 पत्र लिहिले प्रशासनाला, तर एकाही पत्राला अजून आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालेलं नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.